परत रिपीट करतोय. Electrolytes are the substances which when dissolved in water or which are in the fused state produces positively and negatively charged ions, and these ions they can conduct electricity. Such substances are known as electrolytes. Non-electrolytes, the substances which when dissolved in water or in the fused state means in the melting state, वितळलेल्या अवस्थेमध्ये, they cannot produce positive negative charge ions, they cannot conduct electricity, they are known as non-electrolytes. Examples of electrolytes: NaCl, KCl, etc. Examples of the non-electrolyte: starch, sugar, urea, etc. त्यानंतर types of electrolyte: strong electrolyte, weak electrolyte. Strong electrolyte पुढे काय? Strong म्हणजे strong, weak म्हणजे weak. The electrolyte which when dissolved in water or which is in the fused state or in the melting state, they produces large number of positive and negative ions. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचे आयन्स ज्या भरपूर प्रमाणामध्ये देत असतील तर त्यांना काय म्हणायचं? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. किंवा ती इलेक्ट्रोलाइट्स which when dissolved in water they dissociates to a large extent क्षमता and produces very large number of free ions, that is positive and negative ions. Such electrolytes are known as strong electrolytes. Weak electrolytes, the electrolytes which when dissolved in water produces very few number of positive and negative ions, means they dissociates very weakly, means weak electrolyte. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये हे झालेलं आहे, त्यामुळे ते काही परत रिपीट करायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो कंडक्टर्स. आणि आपण काल बघितलं होतं बघा की इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स आणि इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स त्यातला डिफरन्स वगैरे मी दिलाय, तो काय होता मी जास्त घेत नाही. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स मध्ये काय सांगितलंय? द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन्स नोन एज इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. आणि इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स, द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस with the help of positively and negatively charged ions known as electrolytic conductors. त्यानंतर पुढचा भाग आहे तो कॅथोड. कॅथोड कशाला म्हणायचं आणि एनोड कशाला म्हणायचं? कॅथोड म्हणजे काय? इट इज द टर्मिनल or it is the point at which reduction process takes place. Reduction process takes place. जिथं रिडक्शन घडतं, रिडक्शनची प्रोसेस म्हणजे काय? गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. जिथं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले जातात तो कॅथोड असतो. आता इलेक्ट्रॉन म्हणजे कसला चार्ज आला याला? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे कॅथोड हा काय असेल? पॉझिटिव्ह
चार्जचा. कॅथोडला चार्ज कुठला असेल? पॉझिटिव्ह. धन प्रभाराच्या आयन कडेच ऋण प्रभाराचे आयन्स ओढले जातात, लक्षात घ्या. कॅथोड इट इज द पॉझिटिव्ह टर्मिनल at which reduction process takes place, means at which process of gaining of electron takes place. Anode where oxidation takes place. किंवा इथं काय म्हणायचं? प्रोसेस ऑफ लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन. किंवा एनोड हे काय असतं? निगेटिव्ह टर्मिनल असतं, हे पॉझिटिव्ह. एनोडला काय घडतं? ऑक्सिडेशन प्रोसेस, म्हणजे प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग ऑफ इलेक्ट्रॉन घडतं. जो पदार्थ, जो सबस्टन्स स्वतःहून इलेक्ट्रॉन सोडून देतो त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं, त्या प्रोसेसला ऑक्सिडेशन म्हणायचं. आणि हे कोण घडतं? तर एनोड. एनोडला ऑक्सिडेशन घडतं, म्हणजे प्रोसेस, त्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन घडतं म्हणजे काय? तर तो पदार्थ इलेक्ट्रॉन सोडून देतो. इलेक्ट्रॉन सोडून देणारं टर्मिनल म्हणजे एनोड म्हणायचं. आणि कॅथोड कशाला म्हणायचं? पॉझिटिव्ह टर्मिनल. त्यानंतर पुढचा भाग आहे तो ओहम्स लॉ. ओहम्स लॉ त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं बघा? तिचं स्टेटमेंट काय सांगतोय बघा. ओहम्स लॉ स्टेटमेंट, करंट फ्लोविंग थ्रू ए कंडक्टर, current flowing through a conductor is directly proportional to potential difference across the 2 points of a conductor, or in between the 2 points of a conductor. परत सांगतोय ओहम्स लॉ, current flowing through a conductor is directly proportional to potential difference applied across the 2 points of a conductor. V proportional to I, where I is the current, V पोटेन्शियल डिफरन्स. किंवा हेच असं लिहू शकता, V proportional to RI. R means resistance. किंवा हेच असंही लिहिता येऊ शकतं, R is equal to V by I. Resistance of a conductor is equal to potential difference in between 2 points of a conductor to the current flowing through a conductor, means it is a resistance. ओहम्स लॉ महत्वाचा आहे. त्या पुस्तकामध्ये नाही, मला माहिती आहे, काय बोलू नका. ओहम्स लॉ काय कशासाठी घेतला हे तुम्हाला कळेल परत. ओहम्स लॉ कळालं का? करंट फ्लोइंग थ्रू ए कंडक्टर is directly proportional to potential difference applied across the 2 points of a conductor, wire or conducting material. तर हे अशा पद्धतीने लिहिता येतं. त्याच्यानंतर R रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे त्याला आपण रोध म्हणतो, रोध. रेझिस्टन्सला काय म्हणायचं? रोध. इट इज द हिंड्रन्स. इट इज द हिंड्रन्स
provided by a conducting material or conducting substance to flow the passage of current. करंट वहनासाठी कंडक्टिंग मटेरियलनं जो रोध केला, विरोध केला, अडथळा आणला, त्याला रेझिस्टन्स म्हणायचं. रेझिस्टन्स म्हणजे विरोध करणं. थोडक्यात काय, रोध म्हणजे विरोधच. कळलं? The hindrance provided by the solution or the hindrance provided by a conducting material for the passage or for the flow of current through a conductor. कंडक्टर मधून कंडक्शन, इलेक्ट्रिसिटीचं, करंट वहनाचं काम होताना जो अडथळा आणला कंडक्टिंग मटेरियलनं, त्याला म्हणायचं रेझिस्टन्स, किंवा त्याला आर असा सिंबॉल आहे. हे एक्सप्रेस कशामध्ये करायचं? ओहम मध्ये. पर ओहम सॉरी इट इज सॉरी ओहम नुसतं ओहम, किंवा त्याला आर असंही लिहितात. ते इट इज एक्सप्रेस्ड इन, ते मोजायचं कशामध्ये? ओहम मध्ये. रेझिस्टन्सचा अर्थ कळाला का? इट इज दी हिंड्रन्स, अडथळा, गिवन बाय ए सोल्युशन फॉर द पॅसेज ऑफ फ्लो ऑफ करंट. करंट एखाद्या कंडक्टिंग मटेरियल मधून वहन होत असताना त्या कंडक्टिंग मटेरियलनं जो रोध निर्माण केला, जो अडथळा निर्माण केला, त्याला म्हणायचं रेझिस्टन्स. त्याचं युनिट काय सांगितलंय? ओम. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे कंडक्टन्स. त्याला सी म्हणतात किंवा सीच म्हणायचे आपल्याला. कंडक्टन्स म्हणजे सी. आता इथं रोध म्हटलं, इथं इज म्हणायचं. कंडक्टन्स, इट इज द इज प्रोव्हाइडेड बाय द कंडक्टिंग मटेरियल और ए सोल्युशन टू फ्लो द इलेक्ट्रिक करंट. एखाद्या कंडक्टिंग मटेरियलनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी जे इझी म्हणजे सोपेपणा, किंवा त्याला काय करायचं, थोडक्यात काय, इलेक्ट्रिसिटी वहन होण्यासाठी मदत करणं म्हणजे इज. द इज प्रोव्हाइडेड बाय, किंवा सुटसुटीतपणा आणणं. द इज प्रोव्हाइडेड बाय द सोल्युशन or the is provided by the conducting material to flow the electric current through the conducting material or conducting solution, known as conductance. It is expressed in per ohm, or it is also expressed in mho, mho, or it is also expressed in Siemens. हे तिन्ही युनिट याला चालतात. मो ओम पर ओम म्हणायचं, इतर फक्त ओम म्हटलं, इतर पर ओम म्हणायचं, किंवा त्याला मो म्हणायचं, किंवा याला सिमेन्स म्हणायचं. याचं युनिट कंडक्टन्सचं हे असेल. त्याच्यानंतर पुढं स्पेसिफिक कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स स्पेसिफिक कंडक्टन्स. त्याच्या अगोदर आपण स्पेसिफिक रेझिस्टन्स घेऊ, कारण त्या अगोदर रेझिस्टन्स टर्म घेतलेली आहे. स्पेसिफिक रेझिस्टन्स, आणि त्याला सिंबॉल आहे रो, RHO. रो म्हणजे असं 9 सारखं काढायचं मराठीला. स्पेसिफिक रेझिस्टन्स. स्पेसिफिक याचा अर्थ काय? Specific. Specific resistance, it is the resistance given by a conductor having 1 centimeter length
and 1 square centimeter cross sectional area of a conducting material. समजा हा कंडक्टिंग मटेरियल आहे, त्याची लांबी 1 सेंटीमीटर आणि ह्याचा जो हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो 1 स्क्वेअर सेंटीमीटर. याची लांबी रुंदी चौकोनी असता तर याची लांबी आणि रुंदी 1 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा ह्याचा एरिया क्रॉस सेक्शनल एरिया. Specific resistance, it is the resistance given by a conductor having 1 centimeter length and which possess 1 square centimeter cross sectional area of a conducting material or a conductor, or it is the resistance provided by one cubic centimeter of this conducting solution. असं सोल्युशन की ज्या सोल्युशन 1 क्युबिक सेंटीमीटर म्हणजे 1 ml एवढ्या द्रावणानं जो रेझिस्टन्स दिला त्याला स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणायचं. इट इज द रेझिस्टन्स गिवन बाय ए सोल्युशन हॅव्हिंग 1 क्युबिक सेंटीमीटर व्हॉल्यूम. 1 क्युबिक सेंटीमीटर एवढ्या आकारमानाच्या द्रावणानं जेवढा रोध निर्माण केला त्यालाच विशिष्ट रोध म्हणायचं. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. रेझिस्टन्सला रोध म्हणतो. स्पेसिफिक रेझिस्टन्स विशिष्ट रोध. विशिष्ट म्हणजे इथे विशिष्ट लेंथ घेतली, विशिष्ट क्रॉस सेक्शनल एरिया घेतला किंवा इथे विशिष्ट आकारमानाचं सोल्युशन घेतलं त्यालाच स्पेसिफिक म्हणायचं. कळलं का बघा? रेझिस्टन्स ऑफ 1 cubic centimeter of the solution, it is known as specific resistance. अगदी साधं सोपं. बाकीचं हे लक्षात. किंवा specific resistance, it is the resistance given by a conducting material having 1 centimeter length and cross sectional area of the conducting material, it is equal to 1 square centimeter. That is known as specific resistance. आता हा specific resistance किंवा याला दुसरं एक नाव आहे रेझिस्टिव्हिटी. त्याचं दुसरं नाव काय? रेझिस्टिव्हिटी. कळलं? स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी सुद्धा म्हटलं तर चालतं. परीक्षेमध्ये शब्द बदलून आला तर हे पण लिहा. तर मग ते रेझिस्टन्स आर प्रपोर्शनल टू एल बाय ए. Resistance, it is directly proportional to length of a conductor divided by cross sectional area of the conductor. R proportional to L by A. किंवा हेच R is equal to rho into L by A, where rho is the काय म्हणायचं त्याला proportionality constant किंवा यालाच म्हणायचं specific resistance. रो ला काय म्हटलं? इट इज द proportionality constant and it is the nothing but the specific resistance. R is equal to rho into L by A. किंवा हेच rho is equal to कसं काढायचं? रो म्हणजे specific resistance. कसा काढायचा? R A by L. Resistance into cross sectional area of the conductor divided by length of a conductor means rho. Rho means specific resistance or resistivity. कळलं? त्यानंतर आता याचं युनिट आहे ओम सेंटीमीटर. याचं युनिट काय? ओम सेंटीमीटर.
हा थोडासा फिजिक्सचा भाग आहे, थोडासाच आहे, परत आपल्याला पुढं काही येणार नाही जास्त, पुढचा भाग सोपा आहे. त्याच्यानंतर पुढचा स्पेसिफिक कंडक्टन्स. कंडक्टन्सला आपण सिम्बॉल वापरला C, स्पेसिफिक कंडक्टन्सला सिम्बॉल वापरायचा K. स्पेसिफिक कंडक्टन्स. आता त्याची डेफिनेशन कशी सांगता येईल बघा. मगाशी जे सांगितलं स्पेसिफिक रेझिस्टन्सला तेच सांगायचं, फक्त बदल कशात आहे बघा. स्पेसिफिक रेझिस्टन्सला काय सांगितलं? इट इज द रेझिस्टन्स given by a conductor having length 1 centimeter and cross sectional area of the conductor it is 1 square centimeter. इथं काय सांगायचं बघा. It is the conductance given by a conductor having 1 centimeter length and cross sectional area of the conductor it is 1 square centimeter. 1 सेंटीमीटर लेंथचा कंडक्टर आणि ज्याचा लांबी आणि रुंदी किंवा ज्याची जी एरिया आहे क्रॉस सेक्शनल एरिया ही 1 स्क्वेअर सेंटीमीटर असेल. 1 सेंटीमीटर लांबीच्या कंडक्टरनं आणि 1 स्क्वेअर सेंटीमीटर हा गाळा स्पेस एवढी जागा असणाऱ्या कंडक्टिंग मटेरियलनं जे कंडक्टन्स दिला त्याला स्पेसिफिक कंडक्टन्स किंवा त्याला K म्हणायचं. इट इज ऑलवेज K इज इक्वल टू 1 बाय रो. किंवा स्पेसिफिक कंडक्टन्स हा इट इज द रेसिप्रोकल ऑफ द स्पेसिफिक रेझिस्टन्स. त्याचा रेसिप्रोकल जर बघितला तर तुम्हाला स्पेसिफिक कंडक्टन्स मिळेल. तर इट इज द रेसिप्रोकल ऑफ. आता स्पेसिफिक कंडक्टन्स किंवा याला दुसरं नाव काय आहे? कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी. आता मगाशी रो म्हणजे काय बघितलंय आपण? रो इज इक्वल टू RAL म्हणजे K इज इक्वल टू 1 बाय RA बाय L. म्हणजेच हे काय येणार? K इज इक्वल टू L बाय RA. मध्ये दिलेली चिन्ह आहे. K means conductivity किंवा स्पेसिफिक कंडक्टन्स. that is equal to length divided by R into A. किंवा हे 1 बाय R. 1 बाय R ला काय म्हणायचं? C. रेसिप्रोकल ऑफ दी रेझिस्टन्स मीन्स कंडक्टन्स. मगाशी कंडक्टन्स आणि रेझिस्टन्स बघितले. रेझिस्टन्सचा रेसिप्रोकल म्हणजे कंडक्टन्स. म्हणून इथं आपण काय लिहू शकतो? K इज इक्वल टू C इंटू L बाय A. K means specific conductance. It is equal to conductance into length of a conductor divided by cross sectional area of the conductor. त्याच्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी कशाला म्हणायचं किंवा हे दाखवतात कशानं? लॅम्बडा m. मोलार कंडक्टिव्हिटी. यामध्ये शब्द महत्वाचे काय आहेत बघा. 1 ग्रॅम मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट dissolved in phi ml of solution. phi cubic centimeter किंवा phi ml of solution. मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार शब्दामध्येच ते आहे.
मोलार कंडक्टिव्हिटी बघा बरं का, नीट डेफिनेशन आहे का. मोलार कंडक्टिव्हिटी दॅट इज लॅम्बडा एम. इट इज द कंडक्टिव्हिटी produced or given by all the ions produced by dissolving 1 gram mole of an electrolyte in Vml of solution of Vml of water. 1 ग्रॅम मोल एवढा इलेक्ट्रोलाइट, 1 ग्रॅम मोल एवढा इलेक्ट्रोलाइट Vml एवढ्या सोल्युशन मध्ये म्हणजे द्रावणामध्ये डिसॉल्व्ह केल्यानंतर जेवढे आयन्स प्रोड्यूस झाले त्या सर्व आयन्सनी जेवढी कंडक्टिव्हिटी कंडक्ट केली त्यालाच म्हणायचं मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, 1 ग्रॅम मोल एवढा इलेक्ट्रोलाइट Vml एवढ्या द्रावणामध्ये डिसॉल्व्ह केला. हा इलेक्ट्रोलाइट डिसॉल्व्ह केल्यानंतर जेवढे आयन्स प्रोड्यूस झाले तेवढ्या सगळ्या आयन्सनं किती कंडक्टिव्हिटी कंडक्ट केली त्यालाच मोलार कंडक्टिव्हिटी म्हणायचं. कळलं का? अतिशय साधं सोपं करून सांगितलंय. 1 ग्रॅम इलेक्ट्रोलाइट पाण्यात टाकलं, किती ml एवढ्यामध्ये किती आयन्स तयार झाले, 1000 आयन तयार झाले. 1000 आयन्सनी किती कंडक्टिव्हिटी कंडक्ट केली त्यालाच म्हणायचं मोलार कंडक्टिव्हिटी. कळलं? तर ते मॅथमॅटिकली कसं सांगता येईल बघा. लॅम्बडा m इज इक्वल टू 1000 इंटू k डिवायडेड बाय c. याला युनिट आहे पर ओहम, पर स्क्वेअर सेंटीमीटर पर मोल. हे सीजीएस मधलं युनिट आहे. आणि एसआय मध्ये करायचं असेल तर हे Vml आहे. ml म्हणजेच क्यूबिक सेंटीमीटर. हे लिटर मध्ये करावं लागेल, म्हणजे हे क्यूबिक डेसिमीटर म्हणजे मीटर मध्ये करावं लागेल. तर त्यावेळेला हे 1000 ml चं काय होतं, 1 ml होत. 1000 ml म्हणजे 1 लिटर. म्हणून हे लॅम्बडा m इज इक्वल टू k बाय c येतं. हे कशातले एकक आलं, एसआय सिस्टीम मध्ये. पर ओहम स्क्वेअर सेंटीमीटर पर मोल हे आलं एसआय मध्ये. लॅम्बडा m इज इक्वल टू k बाय c. लॅम्बडा m म्हणजे काय, मोलार कंडक्टिव्हिटी. दॅट इज इक्वल टू k बाय c. k म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स डिवायडेड बाय कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स डिवायडेड बाय कंडक्टन्स मीन्स मोलार कंडक्टिव्हिटी. कळलं? तर हे सीजीएस मधलं आपल्याला काही गरज नाही, हेच महत्वाचं आहे. k बाय c फॉर्म्युले आपल्याला हे गणित सोडवताना वगैरे उपयोगी पडणार आहे. तसंच तुम्हाला मोलार रेझिस्टिव्हिटी सुद्धा अशीच काढता येईल. कळलं? परंतु ते काय आपल्याला नाही आहे अभ्यासक्रमामध्ये. तर एवढाच भाग पुरेसा आहे. आज एवढंच घेऊ आपण.